गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे। तर नाशिक शहरात देखील जोरदार पाऊस कोसळत असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। अशातच रविवारी सकाळपासून त्र्यंबकेश्वर मध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलं असून त्र्यंबक शहरातील दुकाने आणि घरांसह त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी शिरल्याची घटना घडली आहे। यात त्र्यंबकेश्वर मंदिरात गोदावरी नदीच्या पाठीमागच्या बाजूने पूर आल्याने मंदिरात पाणी शिरलं असून मंदिराच्या पाठीमागील बाजूला असलेले गायत्री मंदिरात देखील पाणी शिरलंय। त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर शहरातील लक्ष्मीनारायण चौक, भगवती चौक, बोहरपट्टी, गोकुळदास लेन, गोकुळदास कॉर्नर या भागातील 25 ते 30 घरे आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। मात्र कुठल्याही प्रकारचं मोठं नुकसान यात झालेलं नाही, परंतु घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली। तर त्र्यंबक शहरात रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने येथील अहिल्या आणि गोदावरी संगमावर गेल्यानंतर पाणी वाहून गोदावरी अहिल्या नदीवर कोपली की काय अशी स्थिती होती। तसेच आज सुट्टीचा दिवस असल्याने नगरपालिका प्रशासनाचे कुठलेही प्रतिनिधी या भागाकडे फिरकले सुद्धा नाही। गेल्या 4 दिवसांपासून या ठिकाणी सतत पाऊस पडतोय। मात्र रविवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे तब्बल 1.5 तास रस्त्यांवर पाणी थांबून असल्याचं पाहायला मिळालं। त्र्यंबकेश्वर शहरात रस्त्यावर पूरस्थिती असताना गायत्री मंदिराजवळून मंदिराच्या पटांगणात पाणी शिरलं, परंतु त्याच वेळी गायत्री मंदिरामागे नदी पात्रात पाणी पातळी अर्ध्यावर होती। याचा स्पष्ट अर्थ असा की पावसाचे पाणी नदी पात्रात व्यवस्थित जात नाही। उंच रस्ते आणि नदीवरील स्लॅब तसेच रस्ता हे जवळपास समांतर असल्यामुळे मेन रोड आणि बाजारपेठ भागात पाणी साचते। थोडक्यात शहरात भुयारी गटारी बांधून किती उपयोग झाला हे पण तपासणे गरजेचे असल्याची चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे पंचक्रोशीत इमारती बांधल्या जातात पण पाणी निचरा होईल असे नियोजन केले जात नाही असा आरोप होतोय। तसेच इतर ठिकाणी नदीने धोक्याची पातळी गाठली तर पूर येतो। मात्र त्र्यंबकेश्वरमध्ये नदी बंदिस्त असताना नदीची पाणी पातळी अर्ध्यावरच असताना गावात मुख्य मेन रोड भागात पाणीच असते आणि मंदिराच्या पटांगणात पाणी शिरते, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।